हॅलो, नमस्ते. बघा मी आज मस्त मटण आणलं होतं. मटण आणि काय म्हणतात त्याला, वझडी. तर आज आमच्या गावाची जत्रा होती. मग आज जास्तचे बकरे कापले होते. मग आधी जाऊन मस्त वझडी आणली, मग नंतर जाऊन मटण आणलं. मग माझी वझडी वगैरे शिजली गेली होती. मग मी वझडी फ्राय बनवत होती आणि मटणचा रस्सा बनवत होती. कारण की मग दोन दोन वस्तू होत्या, म्हणून मग मी एक सुक्कं बनवलं, एक रश्शाचं बनवलं. तर बघा, वजडीसाठी मी कांदे, अद्रक लसूणची पेस्ट, 1-2 हिरव्या मिरच्या, दुसरीकडे आपले मटण शिजत होतं. मग सगळं फ्राय करून घेतलं. मग मस्त फ्राय झालं की मग त्याच्यात मसाला घातला. लाल मिरची पावडर, हळद, धनिया पावडर, मसाला. मग त्यानंतर मी त्याच्यात वझडी ती मी वाफून ठेवलेली ती वझडी टाकली. ती टाकल्यानंतर मग चांगली 5-10 मिनटं शिजू दिली. थोडं रस्सा होता त्याच्यात, मग तो रस्सा आटवू दिला. मग मीठ वगैरे, कोथिंबीर वगैरे घालून मग मी ती तयार केली आणि ती लगेच तयार झाली. काही जास्त वेळ लागला नाही तिला. मग वरून मीठ वगैरे घातलं आणि मग दुसरीकडे मी मटण शिजायला घातलं होतं आणि त्यांच्यासाठी भाजी पण झाली होती. राईस पण झाला होता माझा. बघा, वजडी मस्त शिजली. आता तयार झाली वजडी. मग आता मी गॅस बंद केला. मग मी टोप ठेवला मटणसाठी. मटणमध्ये तो माझा मसाला टाकला, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, मग गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, धनिया पावडर हे घालून मग चांगला मसाला, थोडंसं तेल सुटू दिलं. मग त्यानंतर मी मटण शिजवून ठेवलेलं, बाजूला शिजत होतं आपलं मटण. मग ते मटण घातलं मी. बघा, मसाला वगैरे टाकला गेला माझा. मटणची पण 2-3 शिट्ट्या घेऊन घेतलेल्या मी. 5-6 शिट्ट्या घेतल्या की मग जास्त शिजून जातं. मग मी 3च शिट्ट्या घेतल्या होत्या आज. बघा, मस्त आता तेल वगैरे सुटेल का मग लगेच मी मटण टाकेन. आणि दूध पण आणून दिलं होतं कबीरने. मग दूध पण ठेवलं होतं गरम करायला. पीठ मळून ठेवलं होतं, चपात्या बाकी होत्या. बघा, मग मटण वगैरे घातलं छान. मग आता थोडंसं ते आटलं की शिजलं की मग गॅस बंद करेल. तोपर्यंत मी गॅस बारीक केला आहे. बघा, कबीर मस्त पेरू कापून आला माझ्याजवळ. मला